विटा पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक 9 रोजी जुना वासुंबे रोड विटा येथील बंद घराचे कोणी अज्ञाताने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार झाला होता। या चोरीच्या घटनेनंतर विटा पोलीस ठाण्यात शुभांगी प्रवीण मोरे यांनी फिर्याद दाखल केली होती। या संदर्भात सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार डीबी पथकास तपासाच्या सूचना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे डीबी पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत दिवसा झालेल्या घरफोडीचा तपास 24 तासाच्या आत डीबी पोलीस पथकाने करत विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार हे विटा शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही विटा शहरातील दीपक मारुती पाटोळे याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर संशयित दीपक पाटोळे यास विश्वासात घेऊन या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत सुरुवातीला पाटोळे याने उडवाउडवीची उत्तरं पथकाला दिली। यावेळी पथकाने खाक्यात दाखवताच त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली। सदर त्यास ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवटेकर सह डीबी पोलीस पथकाने घरफोडी दरम्यान चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असे जवळपास 2,24,800 रुपयांचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात विटा पोलीस पथकाला यश आले। केवळ 24 तासाच्या आत दिवसा झालेल्या घरफोडीचा तपास या दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे सह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवटेकर सह डीबी पथकातील अंमलदार उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश सकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे यांनी ही दमदार कामगिरी केली। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या डीबी पथकाचे कौतुक व अभिनंदन केले। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। हद्दीमध्ये काल दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी शुभांगी प्रवीण मोरे यांच्या घरी ते घरी नसताना एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून जवळपास 37 ग्रॅम (4.25 तोळे) सोन्याची चैन, त्यानंतर नेकलेस इत्यादी सोन्याचा ऐवज चोरून नेला होता। सदरची चोरी उघडकीस आणण्यासाठी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील साहेब यांनी तत्काळ विटा पोलीस स्टेशनचे तपास पथक डीबी यांना तत्काळ रवाना करण्यात आले। त्या तपास पथकाने रात्री नाकाबंदी अमावस्येच्या दरम्यान पेट्रोलिंग करून एक गोपनीय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून सर्व फिर्यादीचे जेवढे सोनं चोरीला गेलं होतं ते सर्व डिटेक्ट करून रिकव्हरी करण्यात त्यांना यश आलेले आहे। त्या तपास पथकामध्ये उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे आणि अक्षय जगदाळे आणि तपास अधिकारी PSI कवटेकर या सर्वांनी ह्या 24 तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। धन्यवाद।